आम्ही सारे खवय्ये. आपण डोसा रोल ही रेसिपी करतो. डोसा रोल. ओके, डोसा रोल. त्याचं साहित्य सांगतोस मला काय काय? हे मटकी मोड आलेल्या, नंतर हे डोसाचं पीठ आहे, त्याच्यामध्ये फक्त आपण हळद घातली आहे ओके टेस्ट साठी. नंतर हे मसूर, नंतर चीज, कांदा, मॅश केलेला बटाटा, नंतर कोथिंबीर, खोबरं, भोपळा मिरची, मीठ, आलं लसूण पेस्ट, गरम मसाला, लाल तिखट आणि बटर. ओके. बरं, हे तू मटकी जी घेतलेली आहेस ही फक्त शिजवलेली आहेस? फक्त गरम पाण्यात शिजवले, मीठ बाकी मीठ टाकलेलं? मीठ नावापुरतं. हो, नावापुरतं. आणि हे मसूर ती पण तसंच केले. ते मोड आलेले आहेत, कारण का मोड आले न्यूट्रिशियस असतात जास्ती म्हणून. बरं, हे आईने सांगितलं तुला? आई मला असं काय काय खायला घालते म्हणून मला आवडतं, म्हणून मी पण खातो असं. ओके. हे डोस्याचं पीठ कसं काय बनवलं? जरा रंग वेगळा वाटतोय मला त्याचा. 4 तांदूळ आणि उडदाचं पीठ 4 तास भिजवून घेतलंय, त्याच्यात जराशी हळद टाकली आहे आणि ते मिक्सर मधनं काढलंय बारीक करून. ओके, म्हणजे उडदाची डाळ आणि तांदूळ असं तू 4 तास भिजवलेलं आहे आणि भिजवतानाच तू हळद टाकलीस? हळद टाकले आणि मग ते मिक्स केलं. ओके. साहित्य बघितलेलं आहे. आता आपण जातोय कृतीकडे. हे काय झालं म्हणजे आता हे कडवून झालेलं आहे, आता काय करायचं त्यात? आता त्याच्यात आपण कांदा गुलाबी सर होईपर्यंत परतून घ्यायचं. ओके. किती घालायचं बघा? आलं सगळं? ओके. त्याच्यामध्ये आपण भोपळा मिरची, ओके, मटकी आणि मसूर. बस. हे मूग मटकीच्या ऐवजी आपण दुसरं काही घालू शकतो? काही कडधान्य जे आपल्याला आवडतात, मला आवडतात म्हणून मी हे घेतलं. तुला हे आवडतात का? आता हे मस्त गुलाबी होईपर्यंत आपण कडून घ्यायचं एकदम. ओके. आणि याच्यात मीठ वगैरे सगळ्यात शेवटी घालायचं? मीठ एकदम लास्टला, कारण का सगळ्यांना मिळून एकसाथ मीठ घातल्यावरती ते एकत्र झाल्यावरती प्रत्येकाला वेगवेगळं मीठ नाही घालायचं. ओके. आणि तिखट वगैरे सगळ्यात शेवटी? जरा व्यवस्थित शिजून झालेलं आहे. आता काय करायचं? ह्याच्यात आपण आलं लसूणची पेस्ट टाकायची. ओके. चवीप्रमाणे? चवीप्रमाणे. त्याच्यामध्ये आपण मॅश केलेला बटाटा हा पण शिजवून घेतलाय ना? शिजवून घेतलाय. मीठ वगैरे काही घातले तर? नाही, मीठ बीठ काही नाही घातलं आपण. ओके. आता ह्याला एकजीव करून घ्यायचं. आपण हे बटाटा घालतो कारण हे एकजीव म्हणजे असं रोल मध्ये टाकलं तर आपलं नीट खाता येणार नाही, घट्ट राहायला पाहिजे, म्हणून आपण त्याच्यात बटाटा टाकतो. ओके. जर बटाटा जर कोण खात नसेल तर आपण त्याच्याऐवजी पनीर पण टाकू शकतो. ओके. आता आपण काय करायचं त्यात? आता हे झाल्यानंतर आपण मीठ, गरम मसाला आणि लाल तिखट. लाल तिखट चवीप्रमाणे. एकजीव झाल्यानंतर आपण इकडे डोसाचं हे गरम करून घ्यायचा आणि त्याच्यावरती जरा बटर टाकायचं. ओके. बटरला काही टेस्ट असते म्हणून आपण बटर वापरायचा. बरोबर. ओके. आपलं हे झालेलं आहे आणि आता तव्यावर तू बटर टाकलंय आणि बटर पण गरम झालंय, तर आपलं पीठ ते बघतो. पिठाने जसा आपण डोसा काढतो तसाच डोसा काढायचा. थोडासा जाडसर म्हणजे बारीक रोल कधी बारीक नसतो, रोल नेहमी जाडा असतो, म्हणून आपण जरा जाडा काढायचं. हल्ली बाजारात रेडीमेड सुद्धा मिळतात. रेडीमेड? हो, पीठ मिळतात रेडीमेड, पण ते त्याच्यामध्ये आपण हळद टाकली तरी आपला हा पीठ तयार आहे. करेक्ट, बरोबर. आता हा डोसावरती आपण ढाकण ठेवायचं, म्हणजे तो दोन्ही साईडला शिजून निघेल. ओके, व्यवस्थित. बरं, हे साधारणपणे किती वेळा होतं आठवड्यातून? आठवड्यातनं आता असं काय नाही, जसं आता जर आईने पीठ बनवून ठेवलं असेल, मी लगेच काढून मिळून खाऊन टाकतो. तर आई बोलते पीठ कुठे गेलं? म्हटलं मला नाही माहिती, अनुष्काने खाल्लं असेल. अनुष्काच्या नावावर बिल पाडतो का तू? आता ती नसली की तिच्या नावावरती बिल पाडते आणि ती असली की ती माझ्या नावावरती बिल पाडते. म्हणजे चालू आहे, शिस्तीत आहे सगळं. मग त्याच्यावर मग परत मारामारी. हे झालंय असं वाटतं, फुरफुरायला लागलं बघ. ते झालं आता. तर ते आपण एका डिश मध्ये काढून घ्यायचं. ओके. आणि आता आपण त्याच्यामध्ये काय करणार तू? मसाला ठेवायचा. ओके.
मसाला काय आता ते बटाट्यामुळे ते एकजीव झालं असल्यामुळे आता ते मसाल्याचा ते काय पसरणार नाही तो. बरोबर. काय आपलं झालंय. आता त्याच्यावरती आपण टेस्ट साठी खोबरा, कोथिंबीर थोडी आणि चीज जरा जास्त टाकायचं कारण का सगळ्यांना चीज आवडतं ना खायला. हे झाल्यावरती आपण त्याला रोल करून घ्यायचं. ओके. आता हे आपलं झालंय. आता हे आपण कापून सॉस बरोबर सर्व करायचं. ओके. बाकी कसंही कसंही खाता येईल. जर हे असले आपल्याकडे चटणी असली तर चटणी बरोबर पण चालेल. आम्ही कापून घेतो, तुम्ही लिहायला घ्या. आम्ही चाकूने कापतो, तुम्ही पेन्सिल किंवा पेनाने लिहायला घ्या. साहित्य आणि कृती. डोसा रोल बनवण्यासाठी लागणारं साहित्य: मीठ घालून उकडलेले मूग, मीठ घालून उकडलेली मटकी, हळद घालून वाटलेलं उडीद डाळ आणि तांदळाचं मिश्रण, शिजवलेले मसूर, किसलेलं चीज, कांदा, उकडून मॅश केलेला बटाटा, कोथिंबीर, ओलं खोबरं, भोपळी मिरचीचे तुकडे, मीठ, आलं लसूण पेस्ट, गरम मसाला आणि तिखट. कृती: पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा, भोपळी मिरची, मूग, मटकी आणि मसूर घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये आलं लसूण पेस्ट, मॅश केलेला बटाटा, मीठ, गरम मसाला आणि तिखट घालून मिश्रण वाफवून घ्यावं. डोशाचं पीठ तव्यावर पसरून डोसा काढून घ्यावा. त्यावर कडधान्याचं सारण घालावं. वरून ओलं खोबरं, कोथिंबीर आणि किसलेलं चीज घालून डोसा रोल करून डिश सर्व्ह करावी.